हे घे. आणखी सांग. बस. अरे हे काय भाऊ, इतकं कमी रासायनिक खत? शेती सोडली आहेस का? शेती नाही, नादानपणा सोडतोय. मातीचं परीक्षण केलंय. आता तर भाऊ जितकं आवश्यक आहे तितकंच खत शेतात टाकू. हा. शेतकऱ्यांनो, आजच आपल्या जिल्ह्याजवळच्या भूमी परीक्षण प्रयोगशाळेत मातीचं परीक्षण अवश्य करवा आणि मातीची पोषक तत्व, आर्द्रता व रोपांचा विकास बघता केवळ आवश्यकतेनुसारच पोषक तत्व घाला. आणि हो, मातीतलं गंधक, जस्त, बोरॉन सारख्या पोषक तत्वांविषयीही जाणून घ्या. खत आणि जैविक खताच्या योग्य उपयोगानं भूमीचा सकसपणा टिकवून ठेवा, उत्पादकता वाढवा, खर्च कमी करा आणि बहुमोल परकी चलन वाचवण्यातही सहकार्य करा. आणि हो, मंद गतीनं नायट्रोजन उपलब्ध करून देणारी खतं जसं कडुलिंबयुक्त युरियाला प्राधान्य द्या आणि युरियाचा पानांवर शिडकाव करा. अरे वा, तू तर खरोखरी समजूतदार झालास रे. आणखी माहितीसाठी संपर्क करा जिल्हा कृषी अधिकारी किंवा शेतकरी कॉल सेंटर. आई, मला खायला दे ना. धीर धर बाळू, अजून डाळ शिजली नाही. चिंता करू नको बाळूची आई, यंदाच्या बारीला डाळ चांगली शिजल. म्हणजे व NFSM द्वारे डाळीचं उत्पादन वाढवण्याची पद्धत करण्यासाठी 1000 भागांची निवड करण्यात आली आणि त्यामध्ये आपल्या भागाचा बी समावेश आहे. त्यांना आमचा काय फायदा हो? आपल्या 5 एकर शेतासाठी लागणारं खत आणि कीटनाशक याशिवाय मिनी किट बी भेटल. पर इतक्या डाळीचं करायचं काय? सरकारनं कडधान्याचं आधारभूत मूल्य खूप वाढवलं आहे आणि त्याच्या खरेदीची पुरी व्यवस्था केली आहे. त्यानं मिळकत बी वाढल. आमचा बाळू एक चांगल्या शाळेत जाऊन शेतीशास्त्रज्ञ बनल. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मंडळी, दूरदर्शन केंद्र पुणे आणि आपली सह्याद्री वाहिनी यासाठी मी म्हणतोय की प्रत्येक घरासाठी आणि घरातल्या प्रत्येकासाठी सह्याद्री वाहिनी. मंडळी, सह्याद्री वाहिनी, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, त्यानंतर शासनाचं कृषी विभाग आणि आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपण इथे कोल्हापुरात एक पीक परिसंवाद आयोजित केला आहे. मंडळी, आपल्याला कल्पना आहे की आपल्याला प्रश्न विचारायचे आहेत आणि एक एक विषयाला आपण आता हात घालणार आहोत. सर्वप्रथम मला आपल्याला सांगावं असं वाटतं की जे शेतकरी प्रश्न विचारणार आहेत, ज्यांच्याकडे मनात प्रश्न तयार आहेत, त्यांना हे सांगणं मला असं वाटतं की माझं कर्तव्य आहे की जो चांगला प्रश्न विचारणार आहे, जो उत्कृष्ट प्रश्न असणार आहे, त्यासाठी सर आम्ही एक समिती गठन केलेली आहे आणि त्याला एक उत्कृष्ट बक्षीस आपण देणार आहोत. राजगोंडा तातोबा पाटील, राहणार येळगुड, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. माझा प्रश्न सर असा आहे, उभ्या ऊसाचा पाला वाळलेला तो काढून मल्चिंग करावा काय, हिरवा पाला काढून जनावराला घालावा काय, आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 2 वेळ पेपरला आलं की ऊस तुटल्यानंतर जे पाला पाचट तुम्ही नियोजन करा म्हणून सांगितलं, त्याच्यामध्ये हुंगणी होईल काय, असाही प्रश्न पेपरमध्ये एक वेळ आला होता. आणि पाचट जर तसं ठेवलं तर त्याचा उपयोग होईल काय? माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यावं सर. ऊसाचा पाला यामध्ये 2 भाग येतात. आपल्याकडे जनावरांसाठी ऊसाचा हिरवा पाला हा बऱ्याचशा वेळेला पावसाळी हंगामात अक्षरशः ओरबडून काढला जातो आणि गणपतीला दुर्वा निवडतो त्याप्रमाणे ऊसाला 3च पानं ठेवली जातात. तर तसं न करता ज्या ऊसाचं टोपण सुटलेलं आहे त्याचा तो पाला हा काढावा. ऊसाला साधारणपणे कायमस्वरूपी हिरवी 6 ते 8पर्यंत पानं लागतात. एवढी पानं असली तरच त्याचं आपलं कर्मग्रहण क्रिया चांगली होऊन, प्रकाश संश्लेषण चांगलं होऊन अन्न स्वतः तयार करेल आणि ऊसाचं वजन वाढेल. दुसरी गोष्ट, तुम्ही वाळलेला पाला, ज्या वेळेला ऊसाची आपण भरणी करतो, ऊसाची भरणी केल्यानंतर जो वाळलेला पाला आहे तो आपण त्या सरीमध्ये जर आच्छादन केलं तर यामध्ये बाष्पीभवन जे जमिनीवाटे होतं ते कमी होऊन तिथं आपल्याला पाण्याची बचत होती. ऊसाचा हिरवा पाला जनावरांना खायला घातल्यानंतर यामध्ये जे ऑक्झॅलिक ॲसिड किंवा ऑक्झलेट जे असतात ते जनावराच्या शरीरातील कॅल्शियम ह्याच्याशी संयुग पाहून त्याच्यापासून कॅल्शियम ऑक्झलेट हे मूत्रावाटे निचरा होतं आणि त्यामध्ये जनावरांमध्ये प्रश्न निर्माण होतात. मी सौ तुंगभद्रा गणपती सरापले, कौलव, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर. माझा प्रश्न असा आहे की दुष्काळी भागातील जनावरांसाठी चारा पुरवण्यासाठी शासनाच्या काही योजना आहेत का? प्राप्त परिस्थितीमध्ये हा जो काही दुष्काळ वाढला आहे, अनेक ठिकाणी चारा छावण्या सुरू आहे, तर त्या ठिकाणी सकस चारा पुरवण्याच्या दृष्टिकोनातून उन्हाळी हंगामामध्ये विशेष मोहीम
हाती घेऊन शेतकऱ्यांना ज्या ठिकाणी पाणी उपलब्ध आहे अशा शेतकऱ्यांना मोफत असं मकेचं आफ्रिकन टॉल जातीचं ज्वारी बाजरी न्यूट्रीफीड नावाचं जे काही चारा पीक आहे त्याचं बियाणं मोफत देण्याचा कार्यक्रम राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत राबवण्यात येत आहे. माझे नाव राजे अरुण पांडुरंग पाटील, राहणार हनुमंतवाडी, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर. माझा असा सर प्रश्न आहे की कांदा साठवणीत कमीत कमी नुकसान व्हावे यासाठी काय उपाययोजना आहे? ज्या आपण शिफारस केलेल्या ज्या खतांच्या मात्रा आहेत, उदाहरणार्थ नत्रयुक्त खताच्या मात्रा ह्या शिफारशीपेक्षा जास्त प्रमाणामध्ये वापरू नये. जास्त प्रमाणामध्ये नत्रयुक्त खताचा मारा केला तर साठवणुकीत कांदा हा लवकर खराब होतो. म्हणून 100 किलो नत्र हे लागवडीनंतर 50 दिवसापर्यंत, जे 50% लागवडीपूर्वी आणि 50% नत्र हे लागवडीनंतर 50 दिवसापर्यंतच आपण त्याचा वापर करायचा. 50 दिवसानंतर नत्रयुक्त खतं या पिकावरती वापरायचं नाही. महेश जयसिंगराव सावंत, मुक्काम पोस्ट सुसला, तालुका जत, जिल्हा सांगली. प्रश्न असा आहे, हरितगृहामध्ये कोणत्या घटकांचे नियंत्रण केले जाते? पहिला जो घटक आहे तो मुख्यत्वे सूर्यप्रकाश. यामध्ये जे पारदर्शक आच्छादन आपण वापरतो त्याद्वारे फक्त 50,000 ते 60,000 लक्स एवढा सूर्यप्रकाश आतमध्ये ग्रीनहाऊसमध्ये सोडला जातो. त्यानंतर दुसरं आहे ते तापमान. तापमान जे आहे ते दिवसा, आता सरांनी सांगितलं त्यामध्ये कार्नेशनसाठी 10 डिग्री सेंटीग्रेड या पद्धतीनं दिवसाचे तापमान सर्वसाधारणपणे ग्रीनहाऊसमध्ये 26 ते 28 डिग्री सेंटीग्रेड आणि रात्रीचे तापमान 15 ते 17 डिग्री सेंटीग्रेड एवढं नियंत्रित केलं जातं. माझं नाव प्रकाश पांडुरंग भोसले, राहणार तेलवे, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर. सर, माझा प्रश्न असा आहे, दुभत्या जनावरांची निवड कशी करावी? आणि त्यातच दुसरा प्रश्न आहे, गाई म्हशींचे जे बाह्यांग बाहेर येते व तुंबा याच्यावर उपाययोजना, त्याची कारणे आणि त्याच्यावरचे उपचार याच्याविषयी सविस्तर माहिती. पहिल्या प्रथम म्हणजे एक लक्षात ठेवा की दुभतं जनावर निवडत असताना पहिल्या प्रथम जे मनामध्ये गोष्ट ठरवायची ती कोणत्या जातीचं जनावर आपल्या गोठ्यामध्ये आणायचं आहे. त्यानंतर जनावर बघत असताना नाकापासून ते शेपटीच्या गोंड्यापर्यंत त्याचं पूर्णपणे निरीक्षण केलं पाहिजे. आणि ते निरीक्षण करत करत जात असताना तुम्ही पहिल्या प्रथम म्हणजे डोळं पाहिजे, डोळ्यात त्याला नजर आहे की नाही बघायची. शिंगा असली तर ते शिंगा हलवून बघायचे, हलतात का नाही, ते घट्ट आहेत का ते पाहायचं. त्याला ऐकायला येते की नाही बघायचं. त्याला पूर्णपणे चालवून बघायचं की ते चारी पायावर भार देऊन चालतं की नाही. दुधाची शीर पाहिजे. दुधाची जी शीर आहे ती दुधाची शीर बेंबीपासून कासेकडे जाते, दोन्ही बाजूने, डाव्या बाजूने आणि उजव्या बाजूने. ती दुधाची जी शीर आहे ती दुधाची शीर जितकी टपोरी दिसते, लांबून तुम्हाला पाहायला मिळते, जितकी टपोरी दिसते, अंगठ्यासारखी जितकी टपोरी दिसते तितकी ती जनावर दुधाला अतिशय उत्कृष्ट. जसं जसं गाभण काळामध्ये गर्भाशयाची वाढ होत असते झपाट्याने आईच्या पोटामध्ये, त्यामुळे पोटाचं प्रेशर गर्भाशयावर येतं, गर्भाशयाचं प्रेशर त्या अंतर्योनीवर येतं आणि बसल्यानंतर तुंबा येतो. जर वेन येत असेल तर पशुवैद्यकाला ताबडतोब बोलवायचं आणि त्याप्रमाणे औषध उपचार करायचा. मामी, मी शाळेला जाते बरं. शाळेला? अगं, पण लग्नाच्या वक्ताला तू शिकलेली आहेस म्हणून सांगितलं होतं की. अव मामी, फार्म स्कूलला जातीये, शेतीच्या नव्या नव्या गोष्टी शिकाया. तुम्ही बी चला की. फार्म स्कूल, जिथे शेतकऱ्यांना पिकांचा उपज वाढवायच्या सर्व गोष्टी शिकवल्या जातात. जसं मातीच्या पोतानुसार कोणती खतं योग्य आहेत, कोणती बियाणं आणि गरजेनुसार कोणती कीटकनाशकं उत्तम आहेत. खर्च बेताचा, लाभ मोलाचा. मी राजाराम दादू घारगे, मुक्काम पोस्ट जयराम स्वामीचे वडगाव, तालुका खटाव, जिल्हा सातारा. रोज पेपरला खटाव आणि माणचा दुष्काळ भेडसावत असतो. शेतकऱ्याकडे सेंद्रिय खतं असतात. आम्हाला 100% उत्पादन काढण्यासाठी एकरी सेंद्रिय खतं कशा प्रमाणामध्ये वापरली पाहिजेत हे जाणून घ्यायचं आहे. आज आपण महाराष्ट्राची परिस्थिती बघितली, माती परीक्षणाच्या अहवालामध्ये बघितलं तर आज आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या जमिनीतलं सेंद्रिय कर्बाचं प्रमाण हे 0.5% कमी आहे. आता हे सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाचा पर्याय आहे की त्याला सेंद्रिय खतं द्यायला पाहिजेत. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची सेंद्रिय खतं आहेत, पीक पेरपालेट आहे, ह्याच्यामुळे सुद्धा आपल्याला जमिनीचे सेंद्रिय पदार्थ वाढवता येतात. शेणखत आहे, कंपोस्ट खत आहे, गांडूळ खत आहे, त्याबरोबर हिरवळी जे पिकं आहेत त्याच्यामध्ये ताग आहे, ढेंचे आहे, ह्यासारख्या सुद्धा पिकांनी आपल्याला जमिनीतल्या सेंद्रिय कर्बाचं प्रमाण हे आपल्याला चांगल्या पद्धतीने वाढवता येतं, जेणेकरून जमिनीची सुपीकता वाढवता येते. माझं नाव विठ्ठल बापू पाटील, राहणार कोपाटे, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर. माझा प्रश्न, खोडवा आणि लागण ऊस यावर हुंगणीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो, त्यावर उपाय सुचवा.
सर्वसाधारणपणे नदीकाठाच्या हुमणीचा जर आपण विचार केला तर असं आपल्या लक्षात येईल की भुंगे बाहेर पडायचं जमिनीतलं जे प्रमाण आहे ते जुलै महिन्याच्या शेवटच्यापासून ऑक्टोबर महिन्यापर्यंत येतं. तेव्हा पाऊस पडल्यानंतर किंवा पूर येऊन गेल्यानंतर अशा प्रकारचे भुंगे आपल्या शेतामध्ये जर दिसले तर ते गोळा करून त्यांचा नाश करायचा हे प्रारंभिक स्वरूपात शेतकऱ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. 4-8-10G त्यानंतर रेनॅक्झिपायर म्हणून नवीन एक ग्रॅन्युल्स आता दाणेदार कीटकनाशक बाजारात येते किंवा रिजन नावाचे दाणेदार कीटकनाशक आहेत. याच्यापैकी कोणतंही एक कीटकनाशक एकरी 8 किलो मातीत मिसळून किंवा खताच्या साह्यामध्ये मिसळून सुद्धा आपण जमिनीमध्ये नाळ्यामध्ये टाकलं तर निश्चितपणानं खोडव्याची हुमणी आपल्याला बंदोबस्त करता येतो. मी बाबासाहेब विष्णू देवकर, मुक्काम गाडेगनवाडी, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर. सर नमस्कार. रासायनिक शेतीच्या तुलनेमध्ये सेंद्रिय शेती करत असताना अल्पभूधारक शेतकरी किंवा छोट्या शेतकऱ्यांना ती कशी किफायतशीर ठरेल, फायदेशीर ठरेल या संदर्भात जरा मार्गदर्शन व्हावं. शेतकऱ्यांनी या रासायनिक खतांचा अतिवापर आणि पाण्याचा अतिवापर याच्यामुळं काय झालं की निश्चितच आपल्याला जी काही अन्नधान्याची स्वयंपूर्तता गाठता आली, परंतु त्याबरोबर जमिनीचं आरोग्य धोक्यात आलं हा पहिला प्रश्न आहे. सेंद्रिय शेतीमध्ये आपल्याला प्रामुख्यानं शेणखत असेल, कंपोस्ट खत असेल, हिरवळीच खत असेल, गांडूळ खत असेल. आता प्रामुख्यानं गांडूळ खतावर थोडक्यात सांगेन की गांडूळ खत जे आहे हे गांडूळ खत प्रामुख्यानं ज्यावेळी तयार होतं, हे तयार होत असताना त्यामध्ये आपल्याला जास्त प्रमाणात नत्रस्फुरत पालाश, त्याच्याबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्य आणि दुय्यम अन्नद्रव्य ह्या ठिकाणी मिळतात. त्याचबरोबर याच्यामध्ये असणारे काही म्हणजे प्रतिजैविकं ही सुद्धा या गांडूळ खतामध्ये असल्यामुळं यांचा जमिनीचा सामू हा उदासीकरण करण्यामध्ये मोठा सहभाग आहे. भीमराव इंदुराव नायकवडी, राहणार आंबोपाडी, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. कोल्हापूर जिल्हा सोडला तर बाकी सगळी जिल्ह्यामध्ये दुष्काळ नेहमीच असतोय. तर कमीत कमी पाण्यावरती पाणी नाहीच असं धरून कुठल्या तरी औषध उपचार चालू करून पिकाच्या पानावरती फवारणी केल्यानंतर 2 ते 3 महिनेपर्यंत जगू शकेल असं काय शास्त्रज्ञ काढतंय का किंवा केलंय का? की ज्यावेळेला आपण पिकाला पाणी देतो त्यावेळेला पिकाची पाण्याची गरज ही त्याला कन्झम्प्टिव्ह यूज आम्ही म्हणतो. तर ती जी गरज असते ती ॲक्च्युली जेवढं आपण देतो 100 लिटर पाणी दिलं तर त्यातलं खरं गरज 1 लिटरच असतं. 99 लिटर पाणी त्यामधून मुळावाटे खेचलं जातं आणि ते हवेमध्ये सोडलं जातं. त्याला पर्णोत्सरण आपण असं म्हणतो. आणि त्यामुळं मातीविना शेतीचा मगाशी उल्लेख झाला तर त्याचप्रमाणे हवेमधून पाणी देण्याची पद्धत पण विकसित झालेली आहे. सरांनी आता सांगितलं हॉलंडमध्ये त्याला हायड्रोपोनिक्स आणि एरोपोनिक्स अशा नवीन नवीन टेक्नॉलॉजी जे आलेल्या आहेत त्याच्या माध्यमातून आपण हवेतून देखील ओलावा जरी निर्माण केला तरी पिकाला पाणी देऊ शकतो. पण त्याला कंट्रोल्ड म्हणजे प्रोटेक्टेड कल्टिवेशन हे आपल्याला त्याच्यासाठी विचारात घ्यावं लागेल. उघड्या शेतीला हे उपयोगी येणार नाही. माझं नाव युवराज भीमराव शेलार, मुक्कामपूर 7वी, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर. सर माझा प्रश्न असा आहे की आत्मा अंतर्गत शेतकरी उत्पादक ते ग्राहक थेट विक्री ही संकल्पना काय आहे आणि त्याचा आमच्या गटाला काय फायदा होऊ शकतो? शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाला भाव जो ठरवला जातो तो दुसऱ्यांकडून आणि शेतकऱ्यांना त्यांचा भाव ठरवायचं जे हक्क आहे ते मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून माननीय कृषी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी शेतकरी उत्पादक ते थेट ग्राहक या संकल्पनेतून ही विक्री व्यवस्था निर्माण केलेली आहे. माझं नाव सत्यशील अशोक पाटील, राहणार पाडळी, तालुका हातकणंगले. तर माझं प्रश्न असा आहे, हळद पिकाच्या लागवडीसाठी शासनाने कोणकोणत्या योजना आखलेल्या आहेत त्याची कृपया थोडक्यात माहिती द्यावी. शेतकऱ्यांनी एकत्र येऊन प्रकल्प स्वरूपामध्ये किमान 10 हेक्टरपेक्षा जास्त हेक्टरचा प्रकल्प असावा. अशा प्रकल्प स्वरूपामध्ये काम जर हळद लागवड केली किंवा इतर कुठल्याही पिकाची लागवड केली तर त्याला आपल्याला लागवडीच्या अनुदानाचाही लाभ देता येतो. त्याचबरोबर त्याच्या संदर्भाने येणाऱ्या इतर अनुषंगिक बाबी ज्या आहेत त्याचाही लाभ आपल्याला देता येतो. आता तुम्ही हळद पिकाच्या संदर्भात विचारलेलं आहे तर हळद पिकासाठी आपण हेक्टरी 12,500 रुपये लागवडीसाठी अनुदान देतो. पण त्याचबरोबर तुम्ही जर प्रकल्प स्वरूपामध्ये हळद केलेली असेल तर हळद शिजवण्यासाठी जे काही कुकर किंवा जे ट्रॉली माउंटेड हे केलेले आहेत अवजारं तयार केलेले आहेत त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला प्रक्रिया युनिटमध्ये लाभ देता येतो. पॅक हाऊससाठी सुद्धा आपल्याला लाभ देता येतो. तुमची हळद ही सेंद्रिय पद्धतीनं करणार असाल तर सेंद्रिय शेतीमधल्या ज्या काही वेगवेगळ्या घटक आहेत ज्याच्यामध्ये गांडूळ खत आहे किंवा गांडूळ शेड उभारणी आहे किंवा सेंद्रियचं प्रमाणीकरण आहे
या बाबींचा सुद्धा आपल्याला त्या याच्यामध्ये लाभ देता येतो. माझे नाव सयाजीराव व्यंकटराव गायकवाड, राहणार हेरले, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. केळीच्या रॅपनिंग व्यवस्थेबद्दल माहिती मिळावी. केळी पिकवत असताना एक खोलीमध्ये, बंद खोलीमध्ये आपण काय करायचे, केळीचे जे घड आहेत, केळीचे घड त्याच्या फण्या या वेगवेगळ्या करून त्या एकामेकावरती रचायच्या आहेत आणि रचल्यानंतर त्याच्यावरतीच केळीचा पाला तो त्याच्यावरती टाकायचा आहे आणि त्या खोलीच्या कोपऱ्याला आपल्या शेण्या असतात किंवा वेगळ्या प्रकारानं त्या शेण्या पेटवायच्या किंवा त्या खोलीमध्ये धूर करायचा आणि हा धूर केल्यानंतर पूर्ण खोली बंद करायची आणि त्यानंतर घड बाहेर काढून अशा उघड्यावरती ठेवल्यानंतर केळी 2 ते 3 दिवसात पिकायला चालू होतात. सह्याद्री वाहिनी, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, आत्मा आणि शासनाचं कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपण कोल्हापूरच्या कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये हा पीक परिसंवाद आयोजित केला होता आणि आपण सर्वजण इथे आलात वेळ काढून आणि या पीक परिसंवादामध्ये आपण जो सहभाग घेतला, प्रश्न विचारले आणि आपल्या शंकांचं निरसन करून घेतलं, आपल्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. नमस्कार.